सध्या रत्नागिरीत जेन झींच्या नावानं ठिकठिकाणी लागलेले बॅनर्स लक्ष वेधून घेतात आणि यावरील मजकूर जो आहे तो चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे। शहरात विविध ठिकाणी नेशन फर्स्ट आणि राष्ट्र प्रथम अशा आशयाचे फलक आहेत। या बॅनर्सवर युवक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोलीस आणि राम मंदिराचे फोटो आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश पुडेकर यांनी। रत्नागिरी शहरात सध्या जैन झीचे बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरवरील मजकूर जो आहे तो चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळतो। रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी असे बॅनर्स जे आहेत ते लागलेले आहेत। त्याचप्रमाणे माळ नाका असेल, त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर शिवाजीनगर असेल, ITI परिसर असेल, नाचणे परिसर असेल, अशा सर्वच ठिकाणी सध्या जैन झी असल्याचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। आपण सध्या आहोत ते माळ नाका इथे आहोत आणि या ठिकाणी लागलेला हा आपण बॅनर पाहतोय। नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम, विद्यार्थ्यांचा मान, भारत सरकारचा सन्मान, शिक्षणालाही साथ, सरकारचाही सन्मान, मी जैन झी आहे, माझी निवड राष्ट्रहिताची, माझा संकल्प, मी सरकार विरोधी घोषणांचा भाग होणार नाही, अशा आशयाचा मजकूर जो आहे तो या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर एका बाजूला युवक आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, तर काही बॅनरवरती एका बाजूला युवक आहे तर दुसऱ्या बाजूला पोलीस असलेले देखील, पोलिसांचा फोटो देखील असलेला पाहायला मिळतोय। आणि तशा बॅनरवरती शिक्षणासाठी पोलिसांनाही मान, मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी भारत सरकारचा सन्मान करतो, असा आशय जो आहे तो या बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरी शहर असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल, विशेषतः जर पाहायला गेलं तर हातकंबा परिसर असेल, त्या ठिकाणी देखील अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। त्यामुळे या बॅनरवरील मजकूर जो आहे तो सध्या चर्चेचा विषय बनलेला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।